हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळेजण? हा माझा आज पहिला व्लॉग आहे आणि माहिती नाही काय बोलायचं होतं, पण म्हटलं चला आज आपले लाडके बाप्पा येणार आहेत, तर सुरू करूयात व्लॉग. पण आजपासून मराठी व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि आवडलं तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवा, म्हणजे मी असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईन. तर चला मी दाखवते की आजचा दिवस माझा कसा झाला आणि कसं आम्ही बाप्पाच्या आगमनाची तयारी केली. तर मी ना बाप्पा बसण्याच्या आदल्या दिवशीच ना सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे जसं की भांडी वगैरे असतात आपली तांबे पितळाची, तर ती आधीच घासून ठेवली होती, जेणेकरून आपलं जेव्हा बाप्पा बसतात त्या दिवशी घाई गडबड नको व्हायला. त्याच दिवशी भांडे घासायला घेतले ना तर खूप धावपळ होते आणि थकवा पण येऊन जातो, की कारण तेव्हा नैवेद्य वगैरे सगळंच बनवायचं असतं आपल्याला. म्हणून ही जी छोटी मोठी तयारी असते ती आदल्या दिवशी करून ठेवली तर ते खूप सोपं जातं आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायला पण वेळ मिळतो. नंतर मग मी इथे सगळं जे पाट वगैरे होता ते चौरंग वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं होतं पुसून वगैरे, आणि त्यानंतर धूप, दीप वगैरे आणि ज्या छोट्या-मोठ्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच मी जवळ-जवळ जोडून ठेवल्या होत्या. जेणेकरून माझी सगळी पूर्ण तयारी तिथेच झाली होती आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन मग मी इथे मोदक बनवायला घेतले होते आणि मोदक वगैरे मी डायरेक्ट तळतानाच दाखवले आहे. रेसिपी हवी असली तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती नक्की शेअर करीन, तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर आमच्याकडे हे असे तळणीचे मोदक करतात. उकडीचे मोदक मला सहसा एवढे काही येत नाहीत. मी बनवले आहेत ह्या आधी पण. पण बघा हे तळणीचे मोदक बनवताना आणि बाकी सगळं नैवेद्य वगैरे सगळं माझं तयार झालेलं होतं आणि किती जास्त पसारा झाला होता. म्हटलं आधी सगळं आटोपून घेऊ, मग सगळं किचन वगैरे नीट निस्तारून घेईन. तर त्यानंतर मग इथे मी सगळं भांडी वगैरे घासून घेतली होती. ती क्लिप मी काही घेतली नाही. सगळं आवरून मग नंतर मी आवरायला घेतलं आणि तेवढ्यात जी बाकीची छोटी-मोठी तयारी चालली होती गणपती बाप्पांची, ती मी बाजूला करायला बसवून दिलेलं. तर त्यानंतर मी इकडे रेडी होत होती आणि मी आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं, फेस वॉश केला, मॉइश्चरायझर लावलं आणि सनस्क्रीन लावून घेतलं. तसं बाहेर जायचा काही विचार नव्हता, पण मग म्हटलं रेडी होऊन घेऊ, त्यानिमित्ताने फोटो पण काढणं होईल. तर मग मी मस्त रेडी होऊन घेतलं. इथे मी बेसिकचा मेकअप लूक क्रिएट करतीये. तर इथे मी क्रीम वगैरे लावून घेतली. मी फाउंडेशन वगैरे जास्त यूज करत नाही. मी बेसिक क्रीम वगैरे असते आपली बीबी किंवा सीसी क्रीम तीच मी यूज करते. त्यानंतर मी बेसिक मेकअप केला आणि इथे आयलॅश कर्लरने मी माझे आयलॅश कर्ल करत होते. तुम्हाला जर बेसिक मेकअप ट्युटोरियल हवं असेल मराठीमध्ये तर मी तेही करीन तुमच्यासोबत शेअर. प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला मेकअप ट्युटोरियल बघायला आवडेल का? तर मग मी इथे साडी नेसून घेतली होती आणि खूप सुंदर असा कलर आहे ह्या साडीचा आणि डे लाईटमध्ये आणि नाईट लाईटमध्ये तर अजूनच उठून दिसते ही साडी. खूप लाईट कलर आहे आणि खूप सुंदर बसते, चोपून चापून बसते मस्त अंगाला. त्यानंतर नेसायलाही खूप जास्त ईझी आहे. पटकन नेसून होते आणि खूप सुंदर कलर दिसतोय बघा इथे लाईटमध्ये. आणि ना ही गोल्डन कलरमध्ये आहे. तर गोल्डन कलर ना उन्हात गेल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि ह्याच्यावर मी गोल्डन कलरची ज्वेलरी पेअरअप करून घेतली होती. मिनिमल अशी ज्वेलरी आणि मेकअप केला होता. तर त्यानंतर पूर्ण लूक दाखवावा तुम्हाला म्हणून मग मी इथे फायनल लूक दाखवत होती तुम्हाला. आणि पार्टी वगैरेसाठी खूप सुंदर अशी साडी आहे, लाईट वेट आहे आणि पटकन नेसून होते. म्हणून ही तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर ना बारीक असं टिकली वर्क केलेलं आहे. जर तुम्हाला साडीचं कलेक्शन बघायचं असलं ना माझं, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की साडीचं कलेक्शन घेऊन येईन. आणि इथे बघा सिंपल अशी तयारी होती. बाप्पाची सगळी तयारी झालेली होती आणि जास्त मी डेकोरेशन वगैरे काही केलं नव्हतं. असं थोडंच डेकोरेशन केलेलं आणि बाप्पाची मूर्तीही सुंदर होती आणि छोटीशी होती. त्याला साजेल असंच डेकोरेशन आम्ही केलं होतं. तर त्यानंतर इथे सगळं आटोपून झालं होतं. बाप्पांचं जो कळस वगैरे होता, रास वगैरे होती तांदळाची ती मांडून झाली होती आणि इथे बघा आमचे बाप्पा पण स्थापन झाले आहेत. तर इथे पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली बाप्पांची आणि सगळं अभिषेक वगैरे केला होता बाप्पांचा. खूप छान झाली होती पूजा आणि खूप प्रसन्न वाटत होतं बाप्पा आल्यानंतर. तर ही वेगळीच एनर्जी असते यार. खूप मज्जा येते आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. असं वाटतं की कुणीतरी आलेलं आहे आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आणि खूप असं गजबजलेलं वाटतं घर. खूप आनंद होतो मनातून. तर इथे सगळी पूजा वगैरे मस्त करून घेतली आम्ही आणि नैवेद्य वगैरे सगळंच तयार होतं. तर नैवेद्यही लगेचच दाखवून दिलं बाप्पांना. मोदक दिले आणि त्यानंतर मिठाई वगैरे आणली होती ती दाखवून दिली बाप्पांना. आणि इथे बघा आमची आता आरती वगैरे झालेली होती बाप्पांची. तर मोदक वगैरे म्हणजे प्रसाद वाटप झाला होता. त्यानंतर मी हा शूट घेतला होता, ही क्लिप घेतली होती. तर इथं
छोट्याशा थाळीमध्ये बाप्पांसाठी नैवेद्य पण मी वाढून दिलं होतं, की जेणेकरून बाप्पाही आमच्यासोबत खाऊन घेतील. तर असा होता आजचा दिवस आमचा.